उत्तर नागपूर हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा गड मानला जातो आणि या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार डॉक्टर मिलिंद माने, काँग्रेसचे दिग्गज उमेदवार डॉक्टर नितीन राऊत यांना चॅलेंज देत आहे। सर काय सांगणार? नितीन राऊत म्हणतात की मी आंबेडकर समाजासाठी बरंच काय केलं, ती माझी वोट बँक आहे। आंबेडकरी समाजासाठी काय केलेलं आहे हे समाजाला चांगल्या रीतीने माहीत आहे। आंबेडकरी समाजाची वोट बँक आहे ते ग्रँटेड पकडतात की हे वोट बँक हे मतं जातील कुठे, हे भाजपकडे जाणार नाहीत, परंतु हा आता त्यांचा समज जो आहे तो गैरसमजामध्ये रूपांतरित झालेला आहे। आता त्यांनी विसरून जावं। आंबेडकरी समाजामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आणि मला मानणारी लोक आहेत। लोकांना काय त्यांच्या दैनंदिन गरजा, त्यांचे असलेले प्रश्न कोण सोडवतो आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आंबेडकरी समाजाचे अनेकविध प्रश्न, अनेकविध समस्या मी देखील आंबेडकरी समाजाचा असल्या कारणानं मी त्या सोडवलेल्या आहे। कुणीही आंबेडकरी व्यक्ती जो आहे माझ्या विरोधात बोलत नाही किंवा काही सांगत नाही, कारण मी समाजाच्या सोबत मी अत्यंत प्रामाणिक आहे आणि समाजाची पूर्ण कामं मी करतो। उलट माझ्या घरामध्ये व ऑफिसमध्ये आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला रेड कार्पेट मी अंतरलेली आहे। प्रायोरिटीवर ते कामं करण्याचा मी प्रयत्न करतो। ते म्हणतात की मी उत्तर नागपूरचा विकास केला, 20 वर्ष राजकारणात आहे, इथल्या सक्रिय राजकारणात। उत्तर नागपूरचा विकास किती झालेला आहे हे जनतेला चांगल्या रीतीने ठाऊक आहे। उत्तर नागपूर हे भकास नागपूर करून ठेवण्याचं काम माननीय नितीन राऊत साहेबांनी मागच्या 20 वर्षांपासून केलेलं आहे। विकास केलाच नाही आहे त्यांनी। त्यांच्या कार्यकाळामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांची सरकार असताना, ते मंत्री असताना देखील ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता या उत्तर नागपूरचा, तो विकास झालेला नाही। आमच्या साध्या आमदारांनी पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूरमध्ये विकास केलेला आहे। दक्षिण पश्चिम मी समजू शकतो की ते मुख्यमंत्री असल्या कारणाने विकास झाला, पण गडकरी साहेबांचा खास करून ह्या उत्तर नागपूरमध्ये गडकरी साहेबांनी जो विकास केला म्हणून थोडं तरी उत्तर नागपूर थोडं नीटनेटकं दिसतं आहे। नाहीतर बाहेर जर जाऊन पाहायला पेरीफेरीला तर नितीन राऊत साहेबांनी अजिबात कामे केलेली नाहीत। तुम्ही त्यांच्या वैयक्तिक विकासावरही टीका करतायत, त्यांच्या ते सर्व आहे ना। कुणी आंधळं पण सांगेल साहेब की जो माणूस राजकारणामध्ये मी पण आहे, मी पण नगरसेवक होतो, मी डॉक्टरसुद्धा आहे, मी आमदार पण होतो, पण आजही मी किरायाच्या घरामध्ये राहतो। मला माझ्याजवळ फक्त एक प्लॉट आहे, त्याच्यामध्ये मी 20-25 वर्षापासून घरसुद्धा बांधू शकलेलो नाही। माझ्याकडे शेत जमीन नाही, काही नाही, परंतु नितीन राऊत साहेबांकडे गडगंज संपत्ती आहे। माहिती अधिकारात माहिती घेतली असता त्यांचे अनेक प्लॉट त्यांच्या पत्नीच्या नावावर, मुलांच्या नावावर आहेत। बेजनबाग सोसायटीमध्ये तर 5-6 प्लॉट त्यांच्या नावावर आहेत। ही संपत्ती आणि अनेक शेत्या त्यांनी घेतलेल्या आहेत, बंगले घेतलेले आहेत। सिव्हिल लाईन्समध्ये त्यांनी 2-2 फ्लॅट्स घेतलेले आहेत। आता ते राहायलाही तिथे गेलेले आहेत, त्या सिव्हिल लाईनच्या फ्लॅटमध्ये रात्री तिथे झोपतात, दिवसाने उत्तर नागपूरमध्ये दिसत आहेत। तर अशा पद्धतीची जी संपत्ती आलेली आहे त्यांच्याकडे, ही संपत्ती आली कुठून? जर साधा आमदार असलेला माणूस तो एवढी संपत्ती नाही जोडू शकत। माहिती अधिकारात जर माहिती गेली तर आपल्याला सर्व सत्य माहीत पडेल। तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत जात आहेत? मी विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांपुढे जातो आहे। जे उत्तर नागपूर जे आहे, केंद्रात आमची सरकार आहे, महाराष्ट्रातही 100% आमची युती सरकार येत आहे आणि मी युती सरकारचा एक अंग ह्या उत्तर नागपूरमध्ये बनत आहे। त्यामुळे मी या उत्तर नागपुराचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।